नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे स्पर्धा परीक्षा मध्ये स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन प्रश्न नवीन व्हिडिओ घेऊन आलोया. आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा 2022 चा प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नामध्ये विज्ञानातील एक कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टचं नाव आहे ऑक्सिडीकरण. ऑक्सिडीकरणवर आधारित हा प्रश्न आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा जो स्कोर आहे तो वाढवायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं जे नॉलेज आहे त्याचा स्कोर हा वाढणार आहे. कारण आपल्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ हा प्रिव्हियस इयरचाच प्रश्न असणार आहे. कोणता पण व्हिडिओ असू द्या, इथे एक्झाम मध्ये पडलेले ओरिजिनल प्रश्न हे घेतले जातात. तर हा विज्ञान विभागातील हा प्रश्न आहे. राज्यसेवा 2022 चा प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा प्रश्न रीड करूया. V2O7 मध्ये व्ही म्हणजे व्हॅनेडियम ची ऑक्सिडीकरण स्थिती ही आहे. ऑक्सिडीकरण स्थिती ही आहे. पहिला पर्याय इथे +7, दुसरा पर्याय -5, तिसरा पर्याय +4, चौथा पर्याय +10. तर इथे हे 4 पर्याय दिलेले आहे. आपल्याला ऑक्सिडीकरण नंबर विचारलेला आहे. पहिल्यांदा काही रूल्स हे समजून घ्या. इथे हा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो फॉर्म्युला आहे तसा परत एकदा लिहून घ्यायचा. V2O7. ओके, पहिलं काम करायचं आहे तसा फॉर्म्युला लिहा. काही सेकंदामध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर रूल्स लक्षात ठेवायचे. रूल्स लक्षात ठेवले की प्रश्न तुम्ही काही सेकंदात सॉल्व्ह करू शकता. पण जर रूल्स माहित नसते तर तुम्ही किती पण वेळ लावला तरी तो प्रश्न तुम्हाला सुटणार नाही. तर बघा रूल्स काय आहे. पहिला नॉर्मली बघा, कोणता पण फॉर्म्युला असू द्या, पहिला जो ऍटम असणार आहे तो मेटलचा पार्ट असेल, सेकंड ऍटम किंवा ग्रुप असेल तो नॉन मेटल असणार आहे. म्हणजे इथे व्हॅनेडियम मेटल आहे, ऑक्सिजन नॉन मेटल आहे. हे नॉर्मली लक्षात ठेवा. किंवा जर तुमचा अभ्यास तुम्ही आधुनिक आवर्त सारणीचा डिटेलमध्ये अभ्यास केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 4 ब्लॉक आहेत, 4 खंड आहेत. पहिला ब्लॉक आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, तिसरा आहे डी ब्लॉक, चौथा आहे एफ ब्लॉक. हे असे 4 ब्लॉक आहेत. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, धातू मूलद्रव्य हे एस ब्लॉक मध्ये प्रेझेंट आहेत. फक्त हायड्रोजन सोडून द्या. हायड्रोजन मेटल पण आहे आणि नॉन मेटल पण आहे. डी ब्लॉक मध्ये सगळे मेटल्स आहेत, एफ ब्लॉक मध्ये सगळे मेटल्स आहेत. राहिला विषय पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. म्हणजे पी ब्लॉक मध्ये धातू मूलद्रव्य आहेत, अधातू मूलद्रव्य आहेत आणि धातू सदृश्य मूलद्रव्य पण आहेत. तिन्ही टाईपचे मूलद्रव्य हे पी ब्लॉक मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता पुढचा नियम म्हणजे ही पोझिशन सांगितली मी. धातूवर कोणता चार्ज असतो तर धातूवर कायम हा धनप्रभार असतो. नॉन मेटलवर कोणता चार्ज आहे किंवा कोणता प्रभार आहे तर कायम लक्षात ठेवा हा ऋण प्रभार असतो. अधातूवर ऋण प्रभार, धातू मूलद्रव्यावर असणार आहे धनप्रभार. तर हे चार्ज किंवा प्रभार लक्षात ठेवा. म्हणजे बघा, हे एलिमेंट धातू मूलद्रव्य आहे, इथे अधातू आहे. ओके, तर धातू मूलद्रव्यावर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. या 4 ऑप्शन मध्ये जिथे निगेटिव्ह किंमत तुम्हाला दिलेली आहे तो ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा. आता राहिले पहिला, तिसरा, चौथा. या 4 ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे.
आता पुढचा नियम घेतो मी. पुढचा नियम, ऑक्सिडीकरण हा नंबर कसा भेटेल त्या दृष्टीने हा नियम महत्वाचा आहे. काय लक्षात ठेवा, कोणतं पण एक्झाम्पल असू द्या, त्या एक्झाम्पल मध्ये जर ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असेल तर एका ऑक्सिजनसाठी ऑक्सिडीकरण नंबरची जी किंमत आहे ती -2 असते. एका ऑक्सिजनसाठी किंमत किती असते? -2 हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. आता 3 लिमिटेशन आहेत. हे 3 लिमिटेशन हे लक्षात ठेवा. एक आहे H2O2, म्हणजे हा फॉर्म्युला आहे बघा, H2O2. इथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर ही एकाची -1 असते, 2 ऑक्सिजनची -2, इकडे हायड्रोजनची इथे +2. म्हणजे काय करायचं, जेवढा निगेटिव्ह नंबर आहे तेवढा पॉझिटिव्ह नंबर घ्यायचा. हे एक लिमिटेशन आहे की जिथे एका ऑक्सिजनसाठी आपल्याला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबरची किंमत -1 घ्यावी लागते. हे एक एक्झाम्पल आहे. दुसरे एक्झाम्पल आहे Na2O2. ही 2 एक्झाम्पल जर सोडले तर बाकी सर्व एक्झाम्पल मध्ये ऑक्सिजनसाठी ऑक्सिडेशन नंबरची जी किंमत आहे ही -2 घ्यायची. ओके, एका ऑक्सिजनसाठी -2. बघा इथे एकूण 7 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. एकासाठी -2, 7 साठी आहे -14. बघा, एका ऑक्सिजनसाठी ऑक्सिडीकरणची किंमत किती असते? -2. म्हणून 7 ऑक्सिजनसाठी -14 ही किंमत आहे. आता पुढे काय करायचं, हा जेवढा निगेटिव्ह नंबर आहे तोच नंबर इकडे लिहायचा आणि साइन घ्यायचं, पॉझिटिव्ह साइन घ्यायचं. कारण धातू मध्र्यावर कोणता चार्ज असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. नॉन मेटलवर कोणता चार्ज? मायनस चार्ज. आता पुढे जाऊया. +14 हा ऑप्शन इथे दिलेला आहे का? नाही. ओके, मग काय करायचं ते समजून घ्या. इथे व्हॅनॅडियमचे 2 ॲटम आहेत. ऑक्सिडेशन नंबर व्हॅनॅडियमची विचारलेले आहे. तर इथे 2 ॲटम साठी 14 नंबर आहे. मग सिंगल व्हॅनॅडियम साठी हा नंबर किती भेटेल आपल्याला? काय करणार, 14ला 2 ने डिवाइड करा. बघा, 14/2 बरोबर 7. ओके, म्हणजे इथे +7 हा ऑप्शन करेक्ट आहे. +7 हा पर्याय आहे पहिला पर्याय हा बरोबर आहे, +7. ओके, तर इथे बाकीची पण तुम्ही काही एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करू शकता. मी एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल बघा, इथे MgO हे एक्झाम्पल आहे. MgO या एक्झाम्पल मध्ये मॅग्नेशियमचे ऑक्सिडेशन नंबर किती आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर किती असणार? -2, कारण ऑक्सिजनचा सिंगल ॲटम आहे -2. आणि Mg ची ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे? तोच नंबर घ्यायचा, सेम 2 घ्यायचा, पण चार्ज ह्याच्या अपोजिट, इकडे मायनस आहे, इकडे पॉझिटिव्ह चार्ज. मग असे एक्झाम्पल तुम्ही कोणतेही सॉल्व्ह करू शकता. एक्झाम्पल कोणते पण असू द्या, जर ऑक्सिजनचा ॲटम असेल तर तो नॉन मेटलच्या स्वरूपात ऍक्ट होणार आहे. मग ऑक्सिडेशन नंबर याची -2 घ्यायची. तिसरे एक्झाम्पल देतो मी. हे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आणि कमेंट्स मध्ये त्याचं उत्तर द्या. कॅल्शियम ऑक्साईड, इथे कॅल्शियमची ऑक्सिडेशन नंबर मी विचारलेले आहे. तर कॅल्शियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे तो कमेंट मध्ये मला सांगा. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.